श्रोते हो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मीची उत्तर पूजा पाहणार आहोत. पूजेला लागणारं सर्व साहित्य घेऊन आपण आसनावरती बसायचं आहे. समई, तुपाचा दिवा, उदबत्ती आणि धूप सर्व लावून घ्यायचं आहे. श्री गणेशाय नमः. डोळ्याला पाणी लावायचं. नेत्रोदगस्पर्शः अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो वा यस्मरेत पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतरष्टिः. कपाळाला थोडंसं कुंकू लावून घ्या. स्वस्ति न इंद्रो वृद्धशरवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. आचमन करावं. डाव्या हातानं उजव्या हातावर पाणी घ्यावं. 3 वेळा पाणी प्यावं. त्यानंतर 2 वेळा संध्यापात्रा सोडावं. ओम केशवाय नमः स्वाहा. ओम नारायणाय नमः स्वाहा. ओम माधवाय नमः स्वाहा. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. नमस्कार करावा. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. उजव्या हातात पाणी घ्यावं. प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः. पाणी पात्रात सोडून द्यायचं. प्राणायाम करायचा. प्राणायाम येत नसेल तर हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. हात जोडून गणपतीचं गौरीचं स्मरण करा. ओम समोगश्चैकदन्तश्च कपिलो गजगर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः 12 नामानि यपटे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमेस्तदा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तयेत्. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. 11 वेळा नमस्कार करा. ओम लक्ष्मी नारायणाभ्य नमः. ओम उमामहेश्वराभ्य नमः. ओम वाणी हिरण्यगर्भाभ्य नमः. ओम शची पुरंदराभ्य नमः. ओम इष्टदेवताभ्यो नमः. ओम कुलदेवताभ्यो नमः. ओम ग्रामदेवताभ्यो नमः. ओम स्थानदेवताभ्यो नमः. ओम वास्तुदेवताभ्यो नमः. ओम एतत्करं प्रदान श्री ज्येष्ठा कनिष्ठा देवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. उजव्या हातात संकल्पासाठी पाणी घ्या. तिथिर विष्णु तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्चक्रणं चैव सर्व विष्णुमयं जगत. अद्य पूर्वोच्चारित एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभ पुण्यधौ. आपल्या गोत्राचा उच्चार करा. गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणा. स्वतःचं जन्मनाव चालू नाव म्हणा. माझ्या पाठीमागे म्हणा. सकुटुंब प्रतिनिधी भूतो यजमानो अहम मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी देवता उत्तर पूजनम करिष्ये. पात्रात पाणी सोडून द्या. गणपतीला एक नमस्कार करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा गणेशाय नमः नमस्कारान् करोमि. एक फूल गंध हळदी कुंकात बुडून जमिनीवर वहा. भूमीवर वहा आणि भूमीला नमस्कार करा. समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादज परशं क्षमस्व मे भूमे नमः नमस्कारान् करोमि. पूजेला घेतलेला जो पाणी आहे, तांब्या आहे, त्या तांब्याची पूजा करायची आहे. त्या तांब्याला 4ही दिशांनी गंध लावा. पहिले पूर्वेकडे, नंतर दक्षिणेकडे, पश्चिमेकडे आणि उत्तरेकडे अशा 4ही दिशांना गंध लावा. पूर्वे ऋग्वेदाय नमः. दक्षिणे यजुर्वेदाय नमः. पश्चिमे सामवेदाय नमः. उत्तरे अथर्ववेदाय नमः. पाण्यामध्ये गंधफूल वाहून पाण्याला नमस्कार करा.
गंगे च मुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. फुलानं ते पाणी सर्व साहित्यावर स्वतःच्या अंगावर शिंपडा. अपवित्र अपवित्रो वा सर्वावस्थांगतो पिबा यसमरेत पुंडरीकाक्षम सभायाभ्यंतर शुचिः. ते फूल संध्यापात्रात ठेवून द्या. त्यानंतर दुसरं फूल गंधा बुडवून हळदी कुंकात बुडवा आणि समईला ते फूल वाहा. समईला दिव्याला नमस्कार करा. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्ते कर्म साक्षी दीपनाथाना नमस्कारान करोमी. पुन्हा एक गंधफूल सूर्यनारायण भगवंताला वाहा. आदित्यस्य नमस्काराने कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यन्नोपजायते. सवित्र सूर्यनारायण देवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान करोमी. त्यानंतर हातात अक्षता घ्या आणि गणपतीचं ज्येष्ठा कनिष्ठाचं स्मरण करा. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्जत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाग्मुंसस्तनूभिर्व्यशेमहि देवहितञ्जदायुः. श्रीश्च ते लक्ष्मीश्च पत्न्यावहो रात्रे पार्श्वे नक्षत्राणि रूपमशिनो व्यात्तम् इष्णन्निखानामुम्म इखान सर्वलोकम्म इखान. गणपतीवर आणि ज्येष्ठा कनिष्ठावरती अक्षता वाहा. ध्यानार्थे आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. फुलानं किंवा दुर्वानं गणपती ज्येष्ठा कनिष्ठावरती पाणी शिंपडा. एतावानस्य महिमातो जायांश्च पूरुकः पादोऽस्य वृषभा भूतानदरे पादस्यामृतं दिवी पादयोः पाद्यं समर्पयामी. थोडंसं दूध शिंपडा किंवा पंचामृत शिंपडा. ज्येष्ठा कनिष्ठा देवताभ्यः पंचामृतस्नानं समर्पयामी पयस्नानं समर्पयामी. गणपती देवताभ्यो नमो नमः. ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी देवताभ्यः पयस्नानं समर्पयामी. त्यानंतर पुन्हा चांगलं पाणी शिंपडा. शुद्धोदकस्नानं समर्पयामी. श्री ज्येष्ठा कनिष्ठा देवताभ्यो नमो नमः. शुद्धोदकस्नानं समर्पयामी. त्यानंतर गणपतीला ज्येष्ठा कनिष्ठा गंध लावायचा किंवा दुरून गंध शिंपडायचा गणपतीवर आणि ज्येष्ठा कनिष्ठावरती. दिव्यचंद्रम समर्पयामी. त्यानंतर अक्षता वाहा. अक्षतां समर्पयामी. अक्षतांचा सुरश्रेष्ठ कुंकुमाक्ता सुशोभिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर. हळदी कुंकू वाहा. गणपतये नमः. सौभाग्य नाना परिमळद्रव्यं समर्पयामी. ज्येष्ठा कनिष्ठा देवताभ्यः सौभाग्य नाना परिमळद्रव्यं समर्पयामी. गणपतीला ज्येष्ठा कनिष्ठाला फुलं वाहा. माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि प्रभो मया रतानि पूजार्थं पुष्पाणीं प्रतिगृह्यताम्. असेल दुर्वा तर दुर्वा वाहा. दुर्वांकुरपत्रं समर्पयामी. दुर्वा नसेल तर अक्षता वाहा. पुन्हा दुर्वांकुरपत्रं समर्पयामी. अक्षतां समर्पयामी. उद्बत्ती ओवाळून घ्या. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यगंधोत्तमः अग्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम्. तुपाचे निरांजन ओवाळा. साज्यंच वर्तसंयुक्तं वह्निना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापः दीपं दर्शयामी. समोर चौकनी मंडळ करून आज जो देवाचा नैवेद्य आपण केलेला आहे तो महानैवेद्य असेल किंवा तुमच्याकडे जो परंपरेनुसार नैवेद्य दाखवतात तो नैवेद्य चौकनी मंडळ करून त्यावरती नैवेद्य ठेवायचा आहे. नैवेद्य ठेवल्यानंतर गणपतीच्या नैवेद्याला अगोदर पाणी फिरवा. गणपतये नमः. नैवेद्यं समर्पयामी. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामी. नमस्कारान करोमी. त्यानंतर ज्येष्ठा महालक्ष्मीचा नैवेद्य दाखवा. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामी. नमस्कारान करोमी. त्यानंतर कनिष्ठा महालक्ष्मीचा नैवेद्य दाखवा. ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः. नैवेद्यं समर्पयामी. नमस्कारान करोमी. गणपतीवर ज्येष्ठा कनिष्ठावरती अक्षता वाहा. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामी. नमस्कारान करोमी. नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा शेंदूर पाझरे वरिवरे दुर्वांकुरा चेतुरे माझे चित्तविरे मनोरथपुरे देखोणी चिंता हरे गोसावी सुत वासुदेव कविरे या मोरयाला स्मरे
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् करोमि. आता गणपतीची आणि देवीची आरती करून घ्या. आरती झाल्यानंतर कापूर आरती करा. कापूर आरती झाल्यानंतर पुन्हा हात जोडून आपला व्हिडिओ चालू करा. परिवारातील सर्व सदस्यांनी हातामध्ये अक्षता घ्यायची आहे आणि गौरी गणपतीला प्रार्थना करायची आहे की हे गौरी गणपती, हे ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मी, ह्या 3 दिवसामध्ये आमच्याकडून जी काही पूजा आपली झाली त्यामध्ये काही कमी राहिलं असेल तर आम्हाला सर्वांना क्षमा कर आणि आमच्या पूजेचा तू स्वीकार कर. आमच्या परिवारातील लेकी सुनांना, आबालवृद्धांना, मुलाबाळांवर तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या आणि पुढच्या वर्षी अशाच प्रकारे तुम्ही पुनरागमन करा. सर्वांनी म्हणायचं आहे, यान्तु देव गणा सर्वे पूजामादाय पार्थिव इष्टकामना प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनाय च पुनरागमनाय च पुनरागमनाय च. सर्वांनी ज्येष्ठा कनिष्ठावरती गणपतीवर अक्षता व्हायची आहे. पुनरागमनाय च. गजानन गणपती महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. अशा प्रकारे गणपती आणि ज्येष्ठा कनिष्ठा महालक्ष्मीला उत्तर दिशेला थोडंसं हलवून द्यायचं आहे. ओम यदक्षरपदभ्रष्टं मात्रा हीनंचेत् भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. त्यानंतर 3 वेळा नमस्कार करा. ओम विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. पळीभर पाणी संध्यापात्रात सोडा. म्हणा तत्सद जगदंबार्पणमस्तु. अशा प्रकारे उत्तर पूजाचा विधी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. धन्यवाद.